हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण क्लास 6 मॅथचा प्रॅक्टिस सेट 30 घेणार आहोत. त्याच्यातला आपला पहिला प्रश्न आहे. शबाना हॅज स्कोर्ड 736 मार्क्स आउट ऑफ 800 इन हर एक्झाम. इथं हर दोन वेळेस झालेला आहे. इन हर एक्झाम व्हॉट वॉज द पर्सेंटेज शी स्कोर्ड. शबानाला किती मार्क पडलेले आहेत? 736 मार्क पडलेले आहेत 800 मधून. 736 मार्क आउट ऑफ 800. तर आपल्याला त्याचं पर्सेंटेज काढायचं. मग आपल्याला पर्सेंटेज माहित नाही, मग पर्सेंटेज कसं करायचं? तर आपण काय करू, आपल्याला पर्सेंटेज किती पडले माहित नाही, म्हणून आपण लिहूया सपोज शबाना स्कोर्ड x%. पर्सेंटला आपण पर्सेंट. आपल्याला शबानानं किती पर्सेंट घेतले ते माहित नाही, त्याच्यामुळे मी काय लिहिलं x% तिला मार्क पडले. मग आता काय करायचं लक्षात ठेवा, हे पर्सेंटेज जे आहे ते वरी घ्यायचे आणि पर्सेंटेजच्या खाली नेहमी 100 घ्यायचं. पर्सेंटेज बघा, हे पर्सेंटेज आहे, पर्सेंटेजच्या खाली 100 घ्यायचे. आता इथे लहानी संख्या कोणती आहे ती पहिले घ्यायची. मार्कमध्ये किती मार्क पडले? 736. आणि ते किती पैकी मार्क पडले आपल्याला? 800. तर 800 तुम्ही नंतर घेऊ शकता. ही इक्वेशन असं लिहिण्याच्या ऐवजी तुम्ही असं पण लिहू शकता, किती मार्क पडले? 736. किती पैकी पडले? 800. मग आपल्याला टक्केवारी किती माहिती नाही, ती x भागिले 100. तुम्ही ह्या पद्धतीने लिहा, इकडच्या ह्या पद्धतीने किंवा ह्या पद्धतीने लिहा, गणिताचं उत्तर सेमच राहणार आहे. ठीक आहे. आता मग काय करायचं आपल्याला पहा, कॅल्क्युलेशन करताना गडबड करायची नाही. काय करायचं, ह्या दोघांचे कॅल्क्युलेशन करायचं. x गुणिले 800, 100 गुणिले 736. इकडचं मोडून टाकूत आपण. कॅल्क्युलेशन ह्याच पद्धतीने करा, म्हणजे तुम्हाला गणित सोपे जाते. पहिले काय केलं, ह्या दोघांचा गुणाकार केला, नंतर काय केला, उरलेल्या दोघांचा गुणाकार केला. लक्षात ठेवा, पहिले असा गुणाकार केला, तिरका गुणाकार. मग काय करायचं, हे गुणाकाराचे जे आहे ते इकडे जातील भागाकाराला. x बरोबर 100 गुणिले 736 भागिले 800. मग काय करायचं पहा, हा एक 0 गेला, हा एक गेला, हा एक गेला, हा एक 0 गेला. आता 736 भागिले 8 केला आपण. 736 ला 8 न भागाकार दिला. ठीक आहे, 8 ने इथं भागाकार देऊन पाहू. 736 भागिले 8, 9 8 72, 8 9 72. उरला 0. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 92. म्हणजे ह्या 8 न 736 ला भाग दिलं तर आपलं 92. म्हणजे शबानाला किती टक्के मार्क पडले? 92% मार्क पडले. आता आपण एक सेंटेन्स लिहू आणि हे उत्तर संपवू. प्रश्नामध्ये काय विचारलं, व्हॉट वॉज द पर्सेंटेज शी स्कोर्ड. आता शी म्हणजे कोण? शी म्हणजे शबाना. तर लिहायचं शबाना स्कोर्ड किती पर्सेंट मार्क घेतले? 92% मार्क्स. 92%. पर्सेंटला पर्सेंटचं चिन्ह लिहा आणि मार्क्स. अशा प्रकारे पहिला प्रश्न झालेला आहे. आपला दुसरा प्रश्न आहे. देयर आर 500 स्टुडंट इन द स्कूल इन दहीहंडा विलेज. If 350 of them can swim, what percentage of them can swim and what percentage cannot? पहा, आपण पहिले प्रश्न समजून घेऊ. प्रश्न काय विचारला, एक दहीहंडा नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये एकूण 500 विद्यार्थी आहेत. स्टुडंट म्हणजे विद्यार्थी, स्कूल म्हणजे शाळा, दहीहंडा विलेज म्हणजे गाव. इफ म्हणजे जर
350 ऑफ देम म्हणजे त्याच्यातले 350 कॅन स्विम म्हणजे कॅन म्हणजे शकणे, स्विम म्हणजे पोहू शकतात. व्हॉट पर्सेंटेज म्हणजे किती टक्केवारी, ऑफ देम कॅन स्विम म्हणजे किती टक्के विद्यार्थी त्याच्यात पोहू शकतात आणि किती टक्के विद्यार्थी नाही. ओके, किती टक्के विद्यार्थी पोहू शकतात नाही. अशा प्रकारे एकंदरीत आपला प्रश्न आहे. आता पहा एकूण विद्यार्थी किती आहेत. एकूण विद्यार्थी टोटल स्टुडंट्स, जर टोटल स्टुडंट पाहिलं तर 500 आपल्याला विद्यार्थी आणि किती आपले पोहू शकतात. ओके, कॅन स्विम, स्टुडंट कॅन स्विम, किती टक्के विद्यार्थी पोहू शकतात, तर 350 विद्यार्थी आपले पोहू शकतात. मग आपल्याला पर्सेंटेज नाही माहीत, आपल्याला पर्सेंटेज विचारलं. मग आपण पर्सेंटेज कसं काढायचं. नंबर ऑफ पर्सेंटेज, सपोज percentage student can swim BX. म्हणजे आपल्याला माहिती नाही की किती टक्के विद्यार्थी पोहू शकतात, त्याच्यामुळे आपण काय लिहिलं, X टक्के विद्यार्थी पोहू शकतात. X टक्के, तुम्ही X च्या जागी Y Z काही घ्यायचं ते घेऊ शकता. तर आपल्याला 500 विद्यार्थी 300 विद्यार्थी पोहू शकतात, 350, आणि किती टक्के विद्यार्थी पोहू शकतात, तर X टक्के विद्यार्थी पोहू शकतात. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, पहिले आपले टोटल हे जे विद्यार्थी पोहू शकतात ती कमीवाली संख्या वरी घ्यायची, जास्तवाली संख्या खाली घ्यायची. कमीवाली वरी घ्यायची, जास्तवाली खाली. वरी पर्सेंटेज घ्यायची. आता पर्सेंटेज आपल्याला माहिती नाही आणि खाली नेहमी 100 घ्यायचे. इथं पर्सेंटेज माहित नाही, पर्सेंटेजच्या खाली नेहमी 100 घ्यायचे. आता हा भाग इकडचा इकडे लिहा की इकडचा इकडे लिहा, काही फरक पडत नाही. मग काय केलं मी, पहा एकूण जे आहे ते खाली लिहिले आणि 100 खाली लिहिले. एकूण जे विद्यार्थी संख्या आहे ती खाली लिहिली आणि त्याच्यापैकी किती जण पोहू शकतात ते वरी लिहिले, आणि पर्सेंटेज खाली लिहिले आणि 100 पर्सेंटेज वरी लिहिले, पर्सेंटेज माहिती नाही आणि 100 त्याच्या खाली लिहिले. मग आता आपण याला प्रत्यक्ष सोडवू. आता कसं करायचं, ह्या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा, तिरका गुणाकार. ओके, 350 × 100, 350 × 100 इक्वल्स टू x × 500. काय केलं, ह्या दोघांचा गुणाकार केला आणि ह्या दोघांचा गुणाकार केला. मग आता काय करेल मी, हे 350 इकडे लिहू, 350 आणि 100 जशाला तसे लिहितो, आणि हे जे गुणाकाराचे आहेत ते ह्या साईडला जाऊन भागाकाराचे होतात. बरोबर x. आता आपण कॅल्क्युलेशन्स करू. हा एक 0 गेला, हा एक गेला 0, अजून एक 0 गेला, अजून एक गेला. आता पहा, ह्या 5 न 35 ला भाग दिला, 5 × 5, 5 × 7 35. आपण हे 60 आणि हे इथलचा 0 जसा तसा घेतला, म्हणजे आपल्याला पर्सेंटेज किती आले, x बरोबर 70% विद्यार्थी पोहू शकतात. मग आता आपल्याला 70% विद्यार्थी पोहू शकतात हे आपल्याला आलं. मग किती टक्के विद्यार्थी पोहणार नाहीत, पहा. पर्सेंटेज म्हणजे टोटल म्हणजे किती राहतात, 100. एकूण पर्सेंटेज 100 राहतात, त्याच्यातले 70% विद्यार्थी पोहू शकतात. मग बाकीचे उरले किती, 100 मधून 70% वजा करायचे, मग आपले 30% नाही पोहणार. ठीक आहे, पहिले आपण लिहू पर्सेंटेज. पहा हा प्रश्न आहे ना, पर्सेंटेज ऑफ कॅन स्विम, पर्सेंटेज ऑफ स्टुडंट कॅन स्विम, त्याचं उत्तर किती आलं आपलं, 70%. आणि आपल्याला काय विचारलं, पर्सेंटेज, व्हॉट पर्सेंटेज कॅन नॉट, पर्सेंटेज ऑफ स्टुडंट कॅन नॉट स्विम.
कॅन नॉट स्विम. मग हे कसं काढायचं, हे असे पूर्ण कॅल्क्युलेशन करून नाही काढायचं. कसं काढायचं, आपलं टोटल राहते 100%. 100%मधून हे 70% पोहू शकतात. ओके, 100% आपले एकूण विद्यार्थी संख्या राहते आणि त्याच्यातले 70% विद्यार्थी पोहू शकतात. मग बाकी उरले किती, 30% विद्यार्थी पोहू शकतात. अशा प्रकारे एकंदरीत आपला दुसरा प्रश्न झाला. अतिशय सोपा आहे, फक्त समजून घ्या. जर नाही समजलं त्याला 2 वेळेस पहा, 3 वेळेस पहा, करून पहा, म्हणजे तुमचं हे गणित काय होतील, पक्के होतील. पहा, तिसरा प्रश्न आपला असा आहे, इफ प्रकाश सोड ज्वार ऑन 70% ऑफ द 19,500 स्क्वेअर मीटर ऑफ हिज लँड, ऑन हाऊ मेनी स्क्वेअर मीटर डीड ही ऍक्च्युअली प्लांट ज्वार. म्हणजे आपल्याला काय करायचं, त्यानं की पहा इथं पर्सेंटेज दिलेला आहे, पर्सेंटेज 75% जमीन आहे. आपण पहिले मराठीमध्ये प्रश्न समजून घेऊ. ही प्रकाश सोड ज्वार ऑन, पहा प्रकाशनं काय केलं, 75% जमिनीवर, त्याच्या एकूण जमिनी त्याच्या जवळ 19,500 स्क्वेअर मीटर, त्याच्यापैकी 75% जागेवर त्यानं ज्वार हा पीक त्यानं पेरलेला आहे. मग त्याला त्यांचं म्हणणं आहे की बाबा त्याची एवढी जागा होती, त्याच्यातल्या 75%, तर त्याची जागा किती आहे, किती स्क्वेअर मीटर जागेवर त्यानं ज्वार हे केलं. म्हणजे इथं पर्सेंटेज दिलं. आता ज्या ज्या माहिती दिली आहे ती आपण पहिले लिहून घेऊ. ज्वार सोड प्रकाश सोड ज्वार ऑन 75% लँड, टोटल लँड त्याच्याजवळ किती आहे, 19,500 मीटर. म्हणजे 19,500 मीटर पैकी त्यानं स्क्वेअर मीटर त्यानं किती जागेवर केलेल्या, 75% जागेवर. मग आपल्याला माहित नाही, त्यानं प्रश्न काय विचारला, हाऊ मेनी स्क्वेअर मीटर ही ऍक्च्युअली प्लांट ज्वार. तर मग आपण काय करू, पहा हाऊच्या जागी सपोज लिहू, सपोज ही प्लांट ज्वार ऑन, ही प्लांट ज्वार ऑन किती जागा होती ती माहिती आहे का नाही. मग आपण काय करता, x स्क्वेअर मीटर लँड, किती मीटर लँडवर, x स्क्वेअर मीटर लँडवर. आता आपल्याला माहितीच नसल्यामुळे आपण काहीतरी एक पदावली घेतली आणि त्याच्यावर आपण सांगितलं की बाबा आपल्याला एक व्हेरिएबल घेतलं, सांगितलं की एवढ्या स्क्वेअर मीटरवर त्यांनी हे केलं. आता आपण इक्वेशन बनवून बघा, आपली जी एकूण लँड आहे ती खाली लिहायची. एकूण लँड कुठे लिहायची, खाली लिहायची, 19,500. आणि किती जमिनीवर त्यानं केलं, x स्क्वेअर मीटर जमिनीवर केलं. म्हणजे ही आपली ऍक्च्युअली आपलं उत्तर आहे आणि एकूण जमीन आहे. मग पर्सेंटेज कुठे आहे बघा, पर्सेंटेज आपण नेहमी लिहितो, इथं वरी x लिहितो, त्याच्या जागी 75% त्यांनी डायरेक्ट दिलेला आहे. आणि 100 कधी पण आपण काय लिहितो, नेहमी खाली लिहितो, एवढं लक्षात ठेवा. 100 आपण कधी पण कुठे लिहितो, खालच्या साईडला लिहितो. 100 खालच्या साईडला एकूण जमीन आहे 19,500, 19,500, 100 खाली लिहायचे. फक्त वरच्या साईडला कुठे काय लिहायचं, पर्सेंटेज मध्ये पर्सेंटेज बघा, 100च्या वरी पर्सेंटेज राहणार आणि इथं ऍक्च्युअली आपली जे उत्तर आहे ते राहणार. चला आता गुणाकार करताना ह्या दोघांचा गुणाकार करू, x गुणिले 100 बरोबर ह्या 75 आणि 75 गुणिले 19,500 ह्या दोघांचा गुणाकार करू. मग ह्या दोघांचा गुणाकार केला, मग राहिलेल्या दोघांचा गुणाकार केला. मग आता याला सोडून घ्यायचा. आता याला कसं सोडवायचं, आता आपण काय करतो, हा x आपण जसा घेऊ, ही दुसरी बाजू ती जसा तशी घेऊ, 75 गुणिले 19,500 आणि हे जे इकडे गुणाकाराचे 100 आहे ते इकडे जाऊन होतात भागाकाराला 100. म्हणजे हे गुणाकाराचे 100 इकडे जाऊन होतात भागाकाराला 100. मग आता याला सॉल्व करायचं, हे 2 आणि हे 2 0 गेले, आपल्याला उरलं काय, 75 उरले आणि 195 उरले. तुम्ही जर ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळते
14,625 स्क्वेअर मीटर. ह्या दोघांचा गुणाकार करायचा. ह्या दोघांचा गुणाकार काढून ठेवला होता मी आधी. तो आता 14,625 जो की मी इथं लिहून ठेवला. मग आपल्याला उत्तर लिहायचं. उत्तर मग कसं लिहू? मग लिहू ही ॲक्च्युअलीच्या जागी प्रकाश हिच्या जागी काय लिहायचं आपल्याला? प्रकाश. ही म्हणजे कोण? तो म्हणजे कोण? ह्या प्रश्नामध्ये प्रकाश सोड. बघा प्रकाश हाऊ मेनी? सोड. जेव्हार ऑन 14,625 स्क्वेअर मीटर लँड. ठीक आहे. किंवा प्रकाश सोड जेव्हार ऑन. बस जेवढं अशा पद्धतीने लिहिलं तरी तुमचं उत्तर एकदम परफेक्टली पूर्ण 100 म्हणजे पैकीच्या पैकी मार्क भेटतील. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. बरेच मुलं काय करतात, व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. जर डाऊट्स असतील तर ते कमेंट्समध्ये टाका. आपण ते अजून डाऊट तुमचे जे पण डाऊट्स असतील ते पण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर आपला पुढचा प्रश्न आहे. सोहम रिसीव्ड 40 messages on his birthday. Of these 90% were birthday greetings. How many other messages he get beside the greetings? मग त्याने काय प्रश्न आहे आपण पहिले समजून नीट घेऊ. तो काय म्हणतोय प्रश्नामध्ये की सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण 40 मेसेजेस आले. किती मेसेजेस आले? 40. आणि त्यांनी पर्सेंटेज दिले. किती पर्सेंटेज मेसेज आले? 90% मेसेजेस आले. म्हणजे 40 पैकी 90% काय होते? त्याचे बर्थडे ग्रीटिंग्स होते. मग काय करायचं? त्यांनी काय विचारलं आपल्याला की बर्थडे ग्रीटिंग सोडून दुसरे मेसेजेस किती होते? म्हणजे बर्थडेच्या शुभेच्छा देतात ना, हॅपी बर्थडे वगैरे, ते मेसेजेस होते 90%. तर ते मेसेज सोडून आपल्याला बाकीचे जे मेसेजेस आहेत ते किती मेसेजेस आहेत ते आपल्याला लिहायचं. चला आपण प्रत्यक्ष उत्तराला सुरुवात करू. पहिले आपण जी पण माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित लिहू. टोटल मेसेज रिसीव्ड. टोटल मेसेजेस रिसीव्ड किती आहे? 40. बर्थडे ग्रीटिंग्स किती आहेत? बर्थडे 90% त्याच्यातल्या बर्थडेचे मेसेज आहेत. एकूण मेसेजेस आहेत 40. त्याच्यातल्या बर्थडेचे मेसेज आहेत 90% मेसेजेस आहेत. मग आपल्याला त्यांना सांगितलं की बर्थडेच आपण काय करतो बघा, बर्थडे सोडून म्हणलं त्यांना. मग आपल्याला पहिले बर्थडेचे मेसेजेस किती आहे ते पहिले काढूता. त्याच्यानंतर बर्थडे सोडूनचे मेसेज करू. मग आपण काय करतो? बर्थडे ग्रीटिंग्स नंबर ऑफ बर्थडे ग्रीटिंग मेसेजेस. सपोज लिहा. नंबर ऑफ लिहिण्याच्या ऐवजी सपोज बर्थडे ग्रीटिंग मेसेजेस BX. आपल्याला माहिती आहे का किती आहे? BX नाही. आपण काय करतो? हे जे मेसेजेस आहेत बर्थडेचे ग्रीटिंगचे मेसेजेस आहेत ते आपण EX कन्सिडर केलं. मग आपण आता इक्वेशन बनवतो आणि याला सॉल्व करतो. पहा मग आपल्याला 90% मेसेजेस आहेत. आपले एकूण मेसेजेस किती आहे? ते आहेत 40. आपल्या बर्थडेचे मेसेजेस किती आले? EX. एकूण मेसेजेस 40. आपले पर्सेंटेज आहे 90% जागी पर्सेंटेजच्या खाली नेहमी 100 लिहितो. आता आपण हे चांगल्या पद्धतीने डिस्कस केलं. बघा पर्सेंटेज लिहिलं, पर्सेंटेजच्या खाली 100 लिहायचं. खाली लिहायचं एकूण मेसेजेस, वरी लिहायचं किती पैकी त्याच्यापैकी किती भेटले ते. ओके. हे एकूण मेसेजेस इथं खाली 100, वरी पर्सेंटेज किती होतं ते लिहून टाकलं. 100च्या वरी पर्सेंटेज राहते, एवढं लक्षात ठेवा. आता कॅल्क्युलेशन करताना तिरका गुणाकार केला X गुणिले 100, असा गुणाकार केला 90 गुणिले 40. ह्या दोघांचा गुणाकार केला, मग उरलेल्या दोघांचा गुणाकार केला.
मग आता याला सोडवायचं आपल्याला. याला कसं सोडवू आपण काय करता, हे एक जशाला तसे ठेवता, हे एक जशाला तसे ठेवले, ही दुसरी बाजू आपण जशाला तशी ठेवली. 900 नाही 90 आहे, 90 गुणिले 40 भागिले, इथं गुणाकाराचे 100 आहे, ते आपण इथं भागाकाराला नेऊ. मग काय करायचं, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक गेला, हा एक गेला, मग उरलं काय 9 गुणिले 4, इथं 9 उरले, इथं 4 उरले, म्हणजे आपलं उत्तर आलं 36. म्हणजे हे वाढदिवसाच्या शुभेच्छा, हॅपी बर्थडे, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, असे जे मेसेजेस होते एकूण 36 होते. मग आपल्याला असं विचारलं का आपल्या बर्थडेचे मेसेजेस किती आले, नाही, आपल्याला प्रश्न वेगळा विचारला. आपल्याला विचारलं की बर्थडेचे मेसेजेस सोडून आपल्याला विश केलेले मेसेज राहतात ना, ते सोडून किती मेसेजेस आले. मग ते सोडून आपल्याला अदर मेसेजेस किती राहणार, अदर मेसेज बघा, टोटल मेसेजेस आपले 40 आहेत, त्याच्यातले बर्थडे ग्रीटिंग्स किती आहे मायनस, आपण काय करतात, ओके, टोटल मेसेज मायनस बर्थडे ग्रीटिंग्स. टोटल मेसेजेस आपल्याला 40 आले, त्याच्यातले बर्थडे ग्रीटिंग्स आपण वजा केले, मग आपल्याला किती आले, 4 मेसेज आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला बर्थडे विश केलेला नव्हता. साधारण मेसेज म्हणजे एखाद्या कंपनीचा असेल, एखाद्या कामाचा असेल, एखाद्या मित्राने काहीतरी सांगितलं असेल, किंवा एखादा दुसरा आपला शाळेचा असेल, तर असे एकंदरीत दुसरे जे मेसेजेस राहतात ते आपल्याला 4 आलेले, रिलेटिव्हचे वगैरे दुसरे पण येऊ शकतात आपल्याला, किंवा कंपनीचे पण येऊ शकतात ना, ज्या कंपनीचा मोबाईल आहे त्या कंपनीचे पण मेसेज येतात, तर ते आपल्याला 4 आलेले. तर अशा प्रकारे आपण चौथा प्रश्न झालेला आहे. पाचवा प्रश्न पाहू. आपला पुढचा पाचवा प्रश्न पाहू. ऑफ द 5675 पीपल इन अ विलेज 5448 आर लिटरेट. म्हणजे आपल्याला काय सांगितलं, 5675 पैकी 5448 आपल्याला काय लिटरेट लोक आहेत, म्हणजे सुशिक्षित लोक आहेत. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ लिटरसी इन द विलेज, म्हणजे सुशिक्षित लोकांची टक्केवारी किती आहे ते आपल्याला विचारलं. तर ते आपण सॉल्व्ह करू. पहिले आपल्याला काय करायचं, नेहमी आपल्याला जी माहिती दिलेली आहे ती आपण पूर्ण पद्धतशीर लिहून काढू. मग इथं काय केलेलं आहे, आपल्याला एकूण टोटल पीपल किंवा टोटल पॉप्युलेशन, तुम्ही काही पण लिहा, इथं पीपल लिहिलं म्हणून मी इथं पीपल लिहिलं. टोटल पॉप्युलेशन या विलेजचं काय आहे 5675. त्याच्यातले शिकलेले लोक किती आहे, लिटरेट पीपल लिटरेट किती आहे, लिटरेट 5448 लोक आपल्याला सुशिक्षित लोक आहेत. लिटरेट म्हणजे सुशिक्षित. आता आपल्याला पर्सेंटेज काढायचं, तर पर्सेंटेज आपल्याला माहिती नाही, मग आपण काय करतो, सपोज x पर्सेंटेज किंवा सपोज पर्सेंटेज ऑफ लिटरसी, इथं जसं लिहिलं जे लिहिलं तसंच लिहा, पर्सेंटेज ऑफ लिटरसी इन द विलेज, पर्सेंटेज ऑफ लिटरसी BX. काय करा आपण काय म्हणता, BX% लोक काय आहेत, सुशिक्षित आहेत. मग आपल्याला काय करायचं, याची इक्वेशन बनवायची आणि आपल्याला सॉल्व्ह करायचं. मग आपण कशी इक्वेशन बनवू, बघा, टोटल एकूण संख्या आहे ती आपण काय लिहितो खाली, एकूण संख्या किती आहे 5675. त्याच्यामधले किती लोक लिटरेट आहेत ते वरी लिहायचे. आणि दुसऱ्या बाजूला टक्केवारी आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण x धरतो, इथे x धरलेली. आणि किती त्याच्या खाली किती लिहायचे, टक्केवारी म्हणजे नेहमी राहते 100, टक्केवारी म्हणजे 100, नेहमी आपण 100 खाली लिहितो. इथं लिहिताना मोठी संख्या वरी, छोटी संख्या लहान. इथं आपण काय करतो, इथं पर्सेंटेज किती पडले ते, आणि इथं त्याच्या खाली 100. आता आपण याला सोडवता,
आता याला सोडवताना आपण काय करतो, तिरका गुणाकार 5448 गुणिले 100 बरोबर ह्या दोघांचा गुणाकार x गुणिले 5675 ह्या दोघांचा गुणाकार केला. मग आपल्याला काय करायचं पहा, ह्या दोघांचा केला आणि ह्या दोघांचा गुणाकार केला. आता जर आपण पाहिलं ह्या दोघांचा गुणाकार हा x एका साईडला आहे, ठीक आहे, आणि ही साईड जशा तशी लिहून घ्यायची 5448 गुणिले 100 भागिले काय करायचं, हे गुणाकाराच्या इकडं भागाकारला जाते, हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला 5675. आता आपल्याला हे सगळं सोडवायचं आहे. हे सगळं सोडवल्यावर आपल्याला उत्तर जे येईल ते आपलं किती आहे, लिटरसी पर्सेंट आपल्याला येऊन जाईल. आता आपण याला सोडवताना हे लक्षात घ्या, याला पण 25 न भाग जातो, याला 25 न भाग दिला, 25 2 याला 25 न भाग दिला, याला 25 न भाग दिला, उत्तर 4 येते. याला 25 न दिला, 25 दोन्ही 50, ठीक आहे. इकडे भागाकार करून पाहू शकता तुम्ही, इथं 6 उरले, इथं 25 दोन्ही 50, इथं 17 उरले, 25 9 25 7 ठीक आहे. आपल्याला 227 येईल. आता ह्या 227 ने याला जर भागाकार केला तर तुमचं उत्तर येईल 24. आता आपल्याजवळ एवढा भागाकार करायला वेळ नाही आहे, पूर्ण पाडा तयार करून करावा लागेल, त्याला वेळ जास्तच आहे. आपला भागाकाराचा व्हिडिओज आहे ते पाहत जा, म्हणजे तुम्हाला भागाकार सगळा एकदम पद्धतशीर येईल. 24 गुणिले 4 केलं तुम्ही, 24 गुणिले 4 त्याचं उत्तर येते 96. म्हणजे त्याचा अर्थ आहे त्या गावाचं जे लिटरसी पर्सेंटेज आहे ते 96% आहे. Therefore, percentage of literacy equals to 96%. असं आपल्याला शेवटी लिहून ठेवायचं, ठीक आहे. अतिशय सोपं आहे, काय अवघड नाही. व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला कृपया लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओ सगळे पाहता येतील. चला शेवटचा प्रश्न पाहू. आपला 6वा आणि शेवटच्या प्रश्नामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की इन द इलेक्शन 1080 ऑफ द 1200 वुमेन्स इन जांबुलगाव कास्ट देयर वोट, व्हाइल 1360 ऑफ द 1700 in Vadgaon cast their votes. In which village did the greater proportion of women cast their vote? म्हणजे महिलांनी जांभूलगावातल्या महिलांनी किती वोट दिलं आणि वडगावातल्या महिलांनी किती वोट दिलं ते आपल्याला दिलेलं आहे. त्या दोघांचं पण पर्सेंटेज काढायचं. काय करायचं, त्या दोघांचं पर्सेंटेज काढायचं. त्या दोघांचं पर्सेंटेज झाल्याच्या नंतर मग पाहायचं दोघांपैकी कोणाचं पर्सेंटेज जास्त आहे, त्याचं पर्सेंटेज आपल्याला ग्रेटर पर्सेंटेज विचारलं त्या गावाचं नाव लिहायचं. मग आपण पाहू, आपण काय करू, दोघांना वेगवेगळं करू. दोघांना वेगवेगळं म्हणजे आपण इकडे लिहू जांभूळगाव आणि इकडे लिहूता वडगाव. आता इथं ते एकूण वुमेन किती होती, टोटल वुमेन 1200 होत्या आणि वोट कास्ट किती होतं 1080. 1200 एकूण महिला, याच्यातल्या 1080 महिलांनी वोट दिलं. मग पर्सेंटेज ऑफ वोट कास्ट कुठे, जांभूलगावमध्ये. आपण पकडता x. त्याचप्रमाणे आपण वडगावची माहिती लिहूया. वडगावमध्ये एकूण महिला किती आहेत, टोटल वुमेन त्या आहेत 1700 आणि त्या 1700 महिलांपैकी 1360
महिलांनी काय केलं, वोट दिलेला आहे, वोट कास्ट. म्हणजे वोट कास्ट म्हणजे वोटिंग केलेली आहे, त्याने वोटिंग टाकलेली. किती केलेली आहे, 1360. मग पर्सेंटेज ऑफ वोट कास्ट, आता आपण इथं एक्स लिहिलं तर आपण इथं एक्स नाही न लिहिता इथं आपण वाय लिहू. ठीक आहे. आता ह्या दोघांचे उत्तर काढायचे आणि आपल्याला उत्तरामध्ये ज्याचं जास्त पर्सेंटेज आलं त्याला आपण काय करायचं, ते त्या गावामध्ये जास्त ग्रेटर प्रोपोर्शन आहे म्हणून सांगायचं आहे. आता इथं पहा, इथं पहा, इथं जी जास्त वाली संख्या आहे ती खाली लिहायची नेहमी, आपल्याला माहिती आहे. कमीवाली संख्या वरी लिहायची, बरोबरचं चिन्ह किती टक्केवारी ते वरी लिहायचं. आतापर्यंत आपण पाहतच आलो, करतच आलो. म्हणजे आपल्याला गणिताचा ह्या प्रश्नाचं पर्सेंटेजचं नॉलेज भेटलेलंच आहे. त्या आकारे आपल्याला माहिती आहे खाली ते 100 लिहितो. पहा, इथं जास्तवाली संख्या वरी कमीवाली संख्या, खाली 100 वरी पर्सेंटेज. मग आता काय करायचं, गणित करायचं आपल्याला. मग 1080 गुणिले 100 भागिले नाही, ह्या दोघांचा गुणाकार केला, ह्या दोघांचा गुणाकार करा, यस गुणिले 1200. मग काय करायचं, ह्या दोघांचा जशा तसं ठेवायचे, हे 1200 खाली न्यायचे, हे एक जसे तसे ठेवले आणि इथं 1200. आता हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, 12च्या पाड्यात 1 नंबरला 12 9 8 200, हे 0ला 0, म्हणजे याचं उत्तर किती आलं आपल्याला, x बरोबर 90% आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ जांभूलगाव मधल्या महिलेने 90% महिलेने वोटिंग केलेली आहे. तसंच आपण वडगावचं काढू. आता आपल्याला काय करायचं, जी छोटी संख्या आहे ती वरी लिहायची आणि जी मोठी संख्या आहे ती खाली लिहायची. वरी पर्सेंटेज लिहायचे जे की वाय आहे आणि खाली काय लिहायचे, त्याच्या 100 लिहायचे. मग आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेशन करताना ह्या दोघांचा गुणाकार करायचा. मग ह्या दोघांचा उरलेल्या दोघांचा गुणाकार करायचा. मग काय करायचं, हे वाय जशाला तसे ठेवले आपण, इकडची संख्या जशाला तशी ठेवली आणि हे गुणाकाराचं इकडे भागाकाराला नेलं. मग अजून हे दोन्ही आपण कॅन्सल केले आणि याचं कॅल्क्युलेशन केलं. 17 1 17 17 गुणिले 17 8 36, म्हणजे 8 येणार आणि हे 0 जशा तसे. 17 1 17 17 8 136. हे झाल्याच्या नंतर आपल्याला उत्तर आलं वाय बरोबर किती आलं आपल्याला, 80%. मग याच्यातला कोण जास्त आहे, 70% जास्त आहे का 80%, सॉरी 90% जास्त आहे का 80%, तर आपल्याला माहिती आहे 90%. आणि जांभूलगाव मधल्या महिलांनी, याचाच अर्थ आहे जांभूलगाव येथील महिलांनी जास्त वोटिंग केलेली आहे. मग आपण लिहायचं, आपल्याला उत्तर भेटलेलं आहे. आता तिथं विचारलं, विच विलेज डीड अ ग्रेटर प्रोपोर्शन ऑफ वुमेन वोट कास्ट. ठीक आहे, इथून इथं मग आपण लिहायचं जांभूलगाव. कोणतं, जांभूलगाव है की नाही. विच विलेजच्या जागी काय लिहिलं, विचच्या जागी मी जांभूलगाव विलेज. मग बाकीचं वाक्य जशा तसं, विलेज वुमेन कास्ट ग्रेटर वोट, कास्ट ग्रेटर वोट, पर्सेंटेज लिहायला विचारू नका, कारण जर तुम्ही अंदाजा पाहिला ही वोटिंग जास्त आहे पण पर्सेंटेज वोटिंग पाहिली तर ती जांभूलगावची आहे. अशा पद्धतीने आपला व्हिडिओ संपला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.